नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अतिशय मोठा असा निर्णय घेतलेला आहे की सर्व कागदपत्रांवर आईचं नाव हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल हे नेमकं कधीपासून लागू होणार आहे आणि कोणाकोणाला लागू होणार आहे। त्याचप्रमाणे आईचं नाव आपल्या कागदपत्रांवर कशा प्रकारे ॲड करण्यात येईल हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024चा आहे। शासकीय दस्तऐवजावर आईचं नाव हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता, म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की अगोदर आईचं नाव हे वेगळ्या कॉलममध्ये होतं, परंतु आता अगोदर उमेदवाराचं नाव, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे। अगोदर स्वतःचं नाव, त्यानंतर तुमच्या आईचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात आता हे नाव असणार आहे। 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी सर्व शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास सरकारने मान्यता दिली आहे। विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे। स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो, 1 मे 2024 रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व लहान मुलांच्या नावाची नोंद, त्यांचं स्वतःचं नाव, त्यानंतर त्यांच्या आईचं नाव, त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव लागणार आहे। आणि लग्न झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांचं स्वतःचं नाव, त्यानंतर तिच्या पतीचं नाव, त्यानंतर आडनाव अशा पद्धतीने प्रक्रिया सुरू राहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।